नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्या मनाला, विचारांना आणि जीवनाला नवीन दिशा देणारा आहे. म्हणून विनंती आहे की हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका आणि मध्येच टाळू नका. अनेकदा आपण दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहून स्वतःचे निर्णय बदलतो. कोणाकडे किती पैसा आहे, कोणाकडे मोठे घर आहे, कोणाकडे मोठी गाडी आहे, कोणाची किती प्रतिष्ठा आहे, यावरून आपण आपल्या जीवनाचा मार्ग ठरवू लागतो. पण लक्षात ठेवा, परमेश्वराने प्रत्येकासाठी वेगळी वाट, वेगळे कर्म आणि वेगळे फळ ठरवलेले असते. म्हणून दुसऱ्याला पाहून आपले कर्म बदलू नका, कारण परमेश्वर तुमच्याकडे पाहून तुमच्या कर्माची शिक्षा किंवा फळ बदलत नाही. जसे कर्म कराल तसेच फळ मिळेल, हा सृष्टीचा अटळ नियम आहे. आजच्या काळात माणसाची किंमत त्याच्या स्वभावाने, प्रामाणिकपणाने किंवा चांगुलपणाने नव्हे, तर त्याच्या पैशाने केली जाते. पैसा असेल तर लोक जवळ येतात, पैसा नसेल तर अनेक जण दूर जातात. पण हे सत्य कायमचे नसते. पैसा आज आहे, उद्या नसेल, परंतु चांगले मन, प्रेम, विश्वास आणि माणुसकी ही आयुष्यभर साथ देणारी संपत्ती आहे. म्हणून पैशापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे. ज्याच्या मनात दया आहे, ज्याच्या वागण्यात प्रेम आहे, ज्याच्या बोलण्यात सत्य आहे, तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. स्वामी समर्थांनीही नेहमी माणुसकी, सेवा आणि सदाचार यालाच सर्वोच्च स्थान दिले. म्हणून कोणालाही त्यांच्या आर्थिक स्थितीवरून कमी लेखू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वराचा अंश आहे, हे कधीही विसरू नका. तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या, तरी योग्य कर्म करणे कधीही सोडू नका. दुसरा चुकीचा मार्ग निवडतो म्हणून तुम्हीही चुकीचे वागू नका. दुसरा फसवतो म्हणून तुम्ही फसवू नका. दुसरा अहंकार करतो म्हणून तुम्हीही अहंकारी होऊ नका. कारण शेवटी प्रत्येकाला स्वतःच्या कर्माचे उत्तर परमेश्वरासमोर द्यावे लागते. दुसऱ्याचे नव्हे, स्वतःचे कर्मच तुमचे भविष्य घडवते. म्हणून सत्य, प्रामाणिकपणा, संयम आणि श्रद्धा यांची साथ कधीही सोडू नका. स्वामी समर्थांवर अखंड विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की त्यांची कृपा तुमच्या जीवनात नक्की प्रकट होईल. जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ अशी पवित्र कमेंट करून स्वामींच्या चरणी आपली भक्ती व्यक्त करा. अशाच प्रेरणादायी, आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या संदेशांसाठी आमच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की आपल्या डोळ्यांसमोर दुसऱ्याचे यश दिसते आणि आपले प्रयत्न व्यर्थ वाटू लागतात. तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो, मी इतके चांगले कर्म करतो, तरी माझ्या आयुष्यात अडचणी का आहेत? पण स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येकाच्या कर्माचा हिशेब वेगळा असतो. एका शेतकऱ्याने आज बी पेरले आणि दुसऱ्याने 6 महिन्यांपूर्वी पेरले, तर दोघांचे पीक एकाच दिवशी येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या कर्माची वेळ वेगळी असते. म्हणून दुसऱ्याच्या आनंदाकडे पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नका. तुमचे चांगले कर्म कधीही वाया जात नाही. योग्य वेळ आली की परमेश्वर त्याचे फळ नक्की देतो. आज अनेक जण पैशासाठी नाती तोडतात, स्वार्थासाठी विश्वासघात करतात आणि अहंकारासाठी माणुसकी विसरतात. पण लक्षात ठेवा, पैसा माणसाला सुखसोयी देऊ शकतो, मात्र शांत झोप, मनःशांती, प्रेम, विश्वास आणि खरे समाधान विकत घेऊ शकत नाही. ज्याच्या घरात प्रेम आहे, ज्याच्या मनात श्रद्धा आहे आणि ज्याच्या ओठांवर स्वामींचे नाव आहे, तोच खरा भाग्यवान आहे. लाखो रुपये असूनही ज्याच्या मनात समाधान नाही तो गरीबच आहे, आणि कमी साधने असूनही जो आनंदी आहे तोच खरा श्रीमंत आहे. कधीही कोणाचा अपमान करू नका. आज जो गरीब आहे तो उद्या श्रीमंत होऊ शकतो आणि आज जो श्रीमंत आहे तो उद्या संकटात सापडू शकतो. काळाचे चक्र सतत फिरत असते. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने, आदराने आणि नम्रतेने वागा. स्वामी समर्थांनी कधीही माणसांमध्ये श्रीमंत गरीब असा भेद केला नाही. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक भक्त समान होता. म्हणून आपणही कोणाची किंमत त्याच्या कपड्यांनी, पैशांनी किंवा पदाने न करता त्याच्या स्वभावाने आणि माणुसकीने केली पाहिजे. स्वतःचे कर्म करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा परमेश्वर तुमच्याबद्दल काय जाणतो हे अधिक महत्त्वाचे आहे. जग तुमचा चेहरा पाहते, पण परमेश्वर तुमचे मन पाहतो. जग तुमचे यश पाहते, पण परमेश्वर तुमचा संघर्ष पाहतो. जग तुमचे बोलणे ऐकते, पण परमेश्वर तुमच्या मनातील प्रत्येक भावना जाणतो. त्यामुळे लोकांना खुश करण्यासाठी नव्हे, तर परमेश्वर प्रसन्न होईल असे जीवन जगण्याचा प्रयत्न करा.
जेव्हा जेव्हा मन खचेल तेव्हा स्वामी समर्थांचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ हा मंत्र केवळ शब्द नाही, तर आत्मविश्वास, धैर्य आणि आशेचा स्रोत आहे. संकट कितीही मोठे असो, स्वामींवरचा विश्वास त्याहून मोठा असला पाहिजे. कारण जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग तयार होतो, जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार घडतात आणि जिथे स्वामींची कृपा असते तिथे अशक्यही शक्य होते. म्हणून आजपासून एक संकल्प करा, दुसऱ्याशी तुलना करणार नाही, कोणाचाही मत्सर करणार नाही, कोणालाही कमी लेखणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत सत्य व चांगले कर्म सोडणार नाही. स्वामी समर्थांच्या चरणी स्वतःला अर्पण करून प्रामाणिकपणे जीवन जगत राहू. खात्री बाळगा, आज नाही तर उद्या, पण तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला निश्चित मिळेल. स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर सोबत आहेत, फक्त विश्वास डळमळू देऊ नका. प्रिय स्वामी भक्तांनो, एक क्षण डोळे मिटा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरोखर आनंदी आहे का? माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो का? की मी सतत दुसऱ्यांच्या सुखाकडे पाहून स्वतःचे दुःख वाढवत आहे? आज जगात सर्वात मोठा रोग कोणता असेल तर तो म्हणजे तुलना. दुसऱ्याचे घर पाहून आपले घर छोटे वाटते, दुसऱ्याचा पैसा पाहून आपली कमाई कमी वाटते, दुसऱ्याचे नशीब पाहून स्वतःच्या कर्मावर संशय येतो. पण बाळांनो, लक्षात ठेवा, परमेश्वराने तुमच्या हातात जे दिले आहे ते कोणाच्याही हातात दिलेले नाही आणि दुसऱ्याच्या वाट्याला जे दिले आहे ते तुमच्या वाट्याला नाही. प्रत्येकाचे आयुष्य हे वेगळे आहे, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या कर्माचा हिशेबही वेगळाच आहे. कदाचित आज तुम्ही अशा परिस्थितीत असाल की तुमचे अश्रू कोणी पाहत नाही, तुमच्या मनातील वेदना कोणाला समजत नाहीत. घरात सर्वांसाठी धावपळ करता, सर्वांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवता, पण तुमच्या मनात काय चालले आहे हे विचारायला कुणालाच वेळ नसतो. अनेकदा रात्री उशीवर डोके ठेवले की डोळ्यांतून नकळत अश्रू वाहतात, ओठांवर हसू असते, पण मनात खोलवर वेदना असतात. अशा वेळी असे वाटते की, स्वामी, मी इतकी प्रार्थना करतो, इतके चांगले कर्म करतो, तरी माझ्या आयुष्यातच इतकी संकटे का? पण त्या क्षणी लक्षात ठेवा, स्वामी शांत असतात, कारण ते तुमची साथ सोडत नाहीत, ते तुमची ताकद वाढवत असतात. आई जसा आपल्या लेकराला चालायला शिकवताना थोडे दूर उभी राहते, तशीच स्वामींची कृपा कधी कधी शांत दिसते, पण ती कधीच दूर गेलेली नसते. तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा स्वामी तुमच्या सोबत असतात. तुम्ही जेव्हा रडता तेव्हा तुमचा प्रत्येक अश्रू त्यांच्या चरणांपर्यंत पोहोचतो. तुम्ही जेव्हा मनापासून श्री स्वामी समर्थ असे म्हणता तेव्हा तुमच्या आवाजापूर्वी तुमच्या मनातील वेदना त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलेल्या असतात. म्हणून संकट आले म्हणून विश्वास सोडू नका, कारण सर्वात काळोखी रात्र संपल्यानंतरच सुंदर सूर्योदय होतो. तसेच सर्वात कठीण परीक्षा संपल्यानंतरच परमेश्वराचे आशीर्वाद जीवनात प्रकट होतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोक तुमच्या खिशातील पैशांची किंमत करतील, पण स्वामी तुमच्या मनातील प्रामाणिकपणाची किंमत करतात. लोक तुमच्या कपड्यांवरून तुमचा मान करतील, पण स्वामी तुमच्या संस्कारांवरून तुमचे स्थान ठरवतात. लोक श्रीमंत माणसाभोवती गर्दी करतील, पण संकटात तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी फक्त प्रेम करणारी माणसे आणि परमेश्वरच उभे राहतील. म्हणून पैशाचा अभिमान करू नका आणि गरिबीची लाजही बाळगू नका, कारण इतिहास साक्षी आहे, ज्यांनी माणुसकी जपली त्यांची आठवण आजही जग प्रेमाने काढते, आणि ज्यांनी फक्त पैसा जमवला त्यांची संपत्ती त्यांच्याबरोबर कधीच गेली नाही. आज जर तुमच्या आयुष्यात काही कमी असेल तर निराश होऊ नका. कदाचित परमेश्वर तुम्हाला मोठ्या आनंदासाठी तयार करत आहे. जसे सोन्याला अग्नी तापवावे लागते, तसेच चांगल्या माणसांना संकटांतून जावे लागते. कारण संकटे माणसाला तोडण्यासाठी येत नाहीत, तर त्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. तुमचा प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक अश्रू हा तुमच्या भविष्यातील मोठ्या आनंदाचा पाया बनत असतो. म्हणून आज या क्षणी स्वामी समर्थांच्या चरणी एकच प्रार्थना करा, स्वामी, मला पैसा देण्यापूर्वी चांगले मन द्या, यश देण्यापूर्वी नम्रता द्या, संपत्ती देण्यापूर्वी माणुसकी द्या, आणि संकटे आली तरी तुमच्यावरचा विश्वास कधीही डळमळू देऊ नका. हा विश्वास जिवंत असेल तर कोणतेही वादळ तुमचे काहीही बिघडवू शकणार नाही. कारण ज्याच्या जीवनात स्वामींची कृपा असते त्याचे रक्षण स्वतः परमेश्वर करत असतो. जर या शब्दांनी तुमच्या डोळ्यांत पाणी आले असेल, जर या संदेशाने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल, तर ही योगायोगाची गोष्ट नाही. कदाचित स्वामी समर्थांनीच आज हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. म्हणून हा संदेश मनात जपा,
स्वामींचे नाव ओठांवर ठेवा आणि कितीही कठीण काळ आला तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, स्वामी तुमची परीक्षा घेऊ शकतात पण तुमची साथ कधीच सोडत नाहीत. प्रिय स्वामी भक्तांनो, आयुष्याचा प्रवास चालत असताना एक गोष्ट कधीही विसरू नका, परमेश्वर कधीच कोणाला विसरत नाही. आपण मात्र अनेकदा असा विचार करतो की माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का, माझ्याच वाट्याला इतके दुःख का. पण ज्याच्यावर परमेश्वराची विशेष कृपा असते त्याचीच परीक्षा अधिक कठीण असते. कारण सामान्य दगडावर कोणी घाव घालत नाही, पण मूर्ती बनणाऱ्या दगडावर हजारो घाव सहन करावे लागतात. त्या प्रत्येक घावामुळेच तो दगड मंदिरात जाऊन पूजला जातो. तसेच तुमच्या जीवनात येणारे प्रत्येक संकट तुम्हाला संपवण्यासाठी आलेले नसते, ते तुम्हाला घडवण्यासाठी आलेले असते. कदाचित आज तुमच्या घरात आर्थिक अडचणी असतील, कदाचित तुमच्या कष्टाची कुणी दखल घेत नसेल, कदाचित तुम्ही आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र मेहनत करत असाल पण तरीही मनात समाधान नसेल. कदाचित तुमच्या मनात अशीही वेदना असेल की ज्याबद्दल तुम्ही कोणाशी बोलू शकत नाही. जगाला तुमचे हसू दिसते पण रात्री उशी भिजवणारे अश्रू दिसत नाहीत. लोक तुमच्या चेहऱ्यावरील हास्य पाहतात पण तुटलेले मन पाहत नाहीत. अशा वेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या डोळ्यातून गळणारा प्रत्येक अश्रू स्वामी समर्थांच्या चरणांपर्यंत पोहोचतो. तुम्ही एकटे आहात असे तुम्हाला वाटत असेल पण स्वामी तुमच्या प्रत्येक श्वासासोबत आहेत. जीवनात काही माणसे अशी भेटतात जी तुमच्या यशात टाळ्या वाजवतात पण अपयशात पाठ फिरवतात. काही नाती पैशामुळे जोडली जातात आणि पैशामुळेच तुटतात. म्हणूनच स्वामी समर्थ शिकवतात की माणसाची ओळख त्याच्या संपत्तीने होत नाही तर त्याच्या स्वभावाने होते. तुम्ही किती कमावले हे जग विचारेल, पण तुम्ही किती माणसे जिंकलीत हे परमेश्वर विचारेल. तुम्ही किती मोठे घर बांधले हे लोक पाहतील, पण तुम्ही किती मोठे हृदय जपले हे स्वामी पाहतील. म्हणून आयुष्यात पैसा कमवा, पण त्यासाठी माणुसकी गमावू नका. कारण पैसा संपला तर पुन्हा मिळू शकतो, पण तुटलेला विश्वास आणि दुखावलेले मन परत मिळवणे खूप कठीण असते. तुमच्या आयुष्यात असा दिवसही येईल की ज्या लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केले तेच लोक तुमच्या यशाचे कौतुक करतील. पण त्या दिवसासाठी असा संघर्ष आवश्यक आहे. बीज जमिनीत पुरले जाते तेव्हा त्याला वाटत असेल की सर्व काही संपले, पण त्याच अंधारातून एक दिवस मोठा वृक्ष जन्माला येतो. आज तुम्हीही जर अंधारातून जात असाल तर निराश होऊ नका. हा अंधार कायमचा नाही, हा काळ तुमच्या नव्या सुरुवातीचा आहे. स्वामी समर्थ तुमच्या जीवनात अशी पहाट आणतील की तुमच्या डोळ्यांतील आजचे अश्रू उद्याच्या आनंदाश्रूमध्ये बदलतील. लक्षात ठेवा, हार मानणे हा पर्याय नाही. तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबाला आशा आहे, तुमच्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू आहे, तुमच्या प्रार्थनेमुळे तुमच्या घरावर स्वामींची कृपा आहे. म्हणून कितीही कठीण प्रसंग आला तरी धैर्य सोडू नका. संकटासमोर उभे राहा, कारण प्रत्येक वादळानंतर आकाश अधिक स्वच्छ होते. प्रत्येक अंधारानंतर सूर्य उगवतो. प्रत्येक वेदनेनंतर आनंद जन्माला येतो. आणि प्रत्येक प्रामाणिक कर्मानंतर परमेश्वराचे आशीर्वाद नक्की मिळतात. आजपासून स्वतःशी एक वचन द्या, मी दुसऱ्याशी तुलना करणार नाही. मी दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करणार नाही. मी कोणाचाही अपमान करणार नाही. मी माझे कर्म प्रामाणिकपणे करत राहीन. माझ्या ओठांवर स्वामींचे नाव आणि माझ्या मनात श्रद्धा कायम ठेवीन. कारण श्रद्धा जिथे असते तिथे भीती राहत नाही. विश्वास जिथे असतो तिथे निराशा टिकत नाही. आणि स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे अशक्यही शक्य होते. कदाचित हा संदेश तुम्ही आज योगायोगाने ऐकत नाही आहात. कदाचित स्वामी समर्थांनीच तुम्हाला थांबवून हे शब्द ऐकवले आहेत. म्हणून आज मनापासून त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि एवढेच म्हणा, स्वामी, माझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुमचा हात माझ्या डोक्यावरून कधीही हटू देऊ नका. माझ्या डोळ्यांतून अश्रू आले तरी माझ्या मनातील विश्वास कमी होऊ देऊ नका. माझे कर्म नेहमी शुद्ध राहू द्या, माझे मन नेहमी नम्र राहू द्या आणि माझे जीवन तुमच्या सेवेसाठी, माणुसकीसाठी आणि सत्यासाठी अर्पण होऊ द्या. आणि शेवटी, जर या संदेशाने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर आजच स्वामी समर्थांचे नाव घेत एक चांगले कर्म करण्याचा संकल्प करा. एखाद्याला मदतीचा हात द्या, एखाद्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसा, एखाद्याला धीर द्या, कारण कधी कधी आपण कोणाच्या आयुष्यात स्वामींचेच माध्यम बनून जातो. हाच खरा धर्म आहे, हाच खरा भक्तिमार्ग आहे आणि हाच स्वामी समर्थांचा खरा संदेश आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, जीवनात एक वेळ अशी येते की माणूस बाहेरून हसत असतो पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो पण मनामध्ये वेदनांचे वादळ सुरू असते. लोक म्हणतात,
तू खूप मजबूत आहेस, पण त्या मजबूत दिसणाऱ्या माणसाने किती रात्री रडत काढल्या आहेत हे फक्त परमेश्वरालाच माहीत असते. म्हणून जेव्हा तुमच्या आयुष्यात असा काळ येईल की कोणताच मार्ग दिसत नाही, तेव्हा स्वतःला एकच गोष्ट आठवण करून द्या, स्वामी समर्थांनी मला इथपर्यंत आणले आहे, तर ते मला पुढेही नक्की घेऊन जातील. संकट हे कायमचे नसते, कायमचा असतो तो फक्त परमेश्वराचा आशीर्वाद. कधी कधी आपण परमेश्वराला विचारतो, स्वामी, मी कोणाचे वाईट केले नाही, तरी माझ्याच वाट्याला दुःख का? पण त्या प्रश्नाचे उत्तर वेळ देत असते. आज जे दुःख वाटते तेच उद्या तुमच्या जीवनातील सर्वात मोठा धडा बनते. आज जे अपयश वाटते तेच उद्या मोठ्या यशाची पायरी बनते. आज जे अश्रू वाहत आहेत तेच उद्या आनंदाश्रूमध्ये बदलतात. म्हणून संकटाच्या काळात रडायला हरकत नाही, पण हार मानू नका. कारण जो माणूस संकटातही श्रद्धा टिकवतो त्याच्यावर स्वामी समर्थांची विशेष कृपा असते. या जगात प्रत्येकजण काही ना काही शोधत आहे. कोणाला पैसा हवा आहे, कोणाला प्रसिद्धी हवी आहे, कोणाला मोठे पद हवे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्या मनात समाधान नाही त्याच्यासाठी संपूर्ण जगाची संपत्तीही अपुरी आहे. आणि ज्याच्या मनात स्वामी समर्थांवर विश्वास आहे त्याच्यासाठी साधे जीवनही स्वर्गासारखे असते. म्हणून रोज सकाळी उठल्यावर एकच प्रार्थना करा, स्वामी, मला जे नाही त्यासाठी रडण्यापेक्षा जे दिले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्याची बुद्धी द्या. आज अनेक लोक तुमच्यावर टीका करतील, तुमच्या प्रयत्नांवर हसतील, तुमच्या स्वप्नांना कमी लेखतील. काही जण म्हणतील, तुझ्याकडून काही होणार नाही. पण लक्षात ठेवा, जगाचे शब्द तुमचे भविष्य ठरवत नाहीत. तुमचे कर्म, तुमचा विश्वास आणि स्वामींची कृपा हेच तुमचे भविष्य घडवतात. म्हणून दुसऱ्यांच्या नकारात्मक बोलण्यामुळे तुमचे पाऊल मागे घेऊ नका. नदी जेव्हा समुद्राकडे जाते तेव्हा तिच्या मार्गात अनेक दगड येतात, पण नदी थांबत नाही, ती आपला मार्ग स्वतः तयार करते. तसेच तुम्हीही तुमच्या ध्येयाकडे चालत राहा. स्वामी समर्थांच्या भक्तीचा अर्थ फक्त देवासमोर दिवा लावणे किंवा पूजा करणे एवढाच नाही. खरा भक्त तोच, जो कोणालाही दुःख देत नाही, जो सत्याची साथ सोडत नाही, जो संकटातही प्रामाणिक राहतो आणि ज्याच्या मनात प्रत्येक जीवाबद्दल प्रेम असते. जर तुमच्या एका चांगल्या शब्दामुळे एखाद्या निराश माणसाला जगण्याची आशा मिळाली, तर समजा तीच तुमची सर्वात मोठी पूजा झाली. जर तुमच्या एका मदतीमुळे एखाद्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, तर समजा स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न झाले. म्हणून आजपासून एक नवीन सुरुवात करा. कालच्या चुका विसरा, कालचे अपयश विसरा, कालचे दुःख विसरा. प्रत्येक सूर्योदय हा परमेश्वराने दिलेला नवीन अवसर असतो. नवीन आशा, नवीन विश्वास आणि नवीन धैर्य घेऊन पुढे चला. स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी समर्थांच्या कृपेवर अढळ विश्वास ठेवा. कारण जेव्हा माणूस पूर्ण श्रद्धेने पुढे चालत राहतो तेव्हा अशक्य वाटणारे मार्गही त्याच्यासाठी खुले होतात. शेवटी एवढेच सांगतो, जर तुमच्या आयुष्यात आज अंधार असेल तर घाबरू नका. कारण अंधार हा सूर्योदयाच्या आधीच सर्वात गडद असतो. तुमच्या जीवनातील प्रकाश अगदी जवळ असू शकतो. फक्त संयम ठेवा, विश्वास ठेवा आणि सत्कर्म करत राहा. एक दिवस असा येईल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, स्वामी, त्या प्रत्येक संकटासाठी मी तुमचा ऋणी आहे. कारण त्या संकटांनीच मला तुमच्या जवळ आणले, मला मजबूत बनवले आणि मला खरे जीवन जगायला शिकवले. प्रिय स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येकाच्या जीवनाशी जोडलेली आहे. अनेक लोक म्हणतात, माझे नशीबच खराब आहे. पण खरंच नशीब खराब असते का? की आपणच आपल्या मनाला इतके कमकुवत बनवतो की प्रत्येक अडचण आपल्याला पर्वतासारखी वाटू लागते? लक्षात ठेवा, परमेश्वर कोणाच्याही आयुष्यात विनाकारण दुःख पाठवत नाही. प्रत्येक वेदनेमागे एक कारण असते, प्रत्येक संकटामागे एक शिकवण असते आणि प्रत्येक प्रतीक्षेमागे एक सुंदर भविष्य लपलेले असते. आपण फक्त वर्तमानातील दुःख पाहतो, पण स्वामी समर्थ आपल्या संपूर्ण आयुष्याचा विचार करून आपल्याला योग्य मार्गावर नेत असतात. आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही किती संघर्ष केला आहे हे फक्त तुम्हाला आणि स्वामींना माहीत आहे. कितीतरी वेळा लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. कितीतरी वेळा तुमच्या प्रयत्नांची थट्टा झाली. काही लोकांनी तुमचा उपयोग करून घेतला, काहींनी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, तर काहींनी तुमच्या अपयशावर आनंद साजरा केला. पण हे सर्व पाहूनही तुम्ही जर कोणाचे वाईट केले नाही, तर खात्री बाळगा, परमेश्वर तुमच्यासाठी असे दार उघडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, झाड जेव्हा फळांनी भरते तेव्हा त्याच्यावरच सर्वात जास्त दगड मारले जातात. रिकाम्या झाडाकडे कोणी पाहतही नाही. त्याचप्रमाणे जे लोक चांगले असतात, प्रामाणिक असतात, दुसऱ्यांना मदत करतात, त्यांनाच आयुष्यात अधिक परीक्षा द्याव्या लागतात. कारण स्वामी समर्थ सामान्य माणसाला नाही, तर मजबूत मनाच्या भक्ताला मोठ्या जबाबदाऱ्या देतात. त्यामुळे संकट आले म्हणून स्वतःला दुर्दैवी समजू नका. कदाचित स्वामी तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जाण्याची तयारी करत असतील, जिथे पोहोचण्याचे स्वप्नही तुम्ही पाहिले नसेल. आज जगात सर्वात मोठी कमतरता पैशाची नाही, तर विश्वासाची आहे. माणसाकडे लाखो रुपये असतील, पण जर त्याच्यावर विश्वास ठेवणारे 2 माणसे नसतील, तर तो खरोखर गरीब आहे. आणि ज्याच्याकडे पैसा कमी आहे, पण त्याच्या सुख दुःखात खंबीरपणे उभे राहणारी माणसे आहेत, तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. म्हणून नाती जपा, माणुसकी जपा, प्रेम जपा. कारण आयुष्याच्या शेवटच्या क्षणी बँकेतील रक्कम आठवत नाही, आठवतात ती आपल्या माणसांची माया, प्रेम आणि केलेली सत्कर्मे. स्वामी समर्थांच्या भक्तीचा खरा अर्थ म्हणजे संकटातही शांत राहणे. जेव्हा सर्व काही आपल्या मनासारखे घडते तेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणणे सोपे असते, पण जेव्हा सर्व काही विरुद्ध घडत असते आणि तरीही ओठांवर स्वामींचे नाव असते, तेव्हाच खरी भक्ती सिद्ध होते. श्रद्धा म्हणजे चमत्कार पाहून विश्वास ठेवणे नाही, श्रद्धा म्हणजे काहीच दिसत नसतानाही परमेश्वरावर विश्वास ठेवत पुढे चालत राहणे. म्हणून आजपासून एक नवीन सवय लावा. सकाळी उठल्यावर तक्रार करण्याऐवजी कृतज्ञता व्यक्त करा. स्वतःला सांगा, स्वामी, आजचा दिवस तुमची देणगी आहे. आज मी कोणालाही दुःख देणार नाही. आज मी प्रामाणिकपणे माझे कर्म करीन. आज मी कोणाची निंदा करणार नाही. आज मी दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करणार नाही. आणि आज मी प्रत्येक परिस्थितीत तुमच्यावर विश्वास ठेवीन. असा दिवस जगणारा माणूस हळूहळू आतून बदलतो, आणि आतून बदललेला माणूसच बाहेरचे जग बदलण्याची ताकद ठेवतो. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यातील प्रत्येक बंद दरवाजा पाहत आहेत. पण कदाचित ते बंद झालेले दरवाजे तुमच्या रक्षणासाठीच आहेत. कारण जे दार तुम्हाला हवे असते ते नेहमीच तुमच्यासाठी योग्य असेल असे नाही. म्हणून कधी एखादी गोष्ट मिळाली नाही तर निराश होऊ नका. स्वामी समर्थ तुमच्यासाठी त्याहून अधिक चांगले काहीतरी जपून ठेवत असतील. योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवा, प्रार्थना करत राहा आणि सत्कर्म सोडू नका. आज या क्षणी जर तुम्ही मनापासून स्वामी समर्थांचे नाव घेतले, तर एक संकल्प करा, मी माझ्या जीवनात कोणाचाही हेवा करणार नाही, कोणालाही कमी लेखणार नाही, पैशाला माणसांपेक्षा मोठे मानणार नाही आणि माझ्या प्रत्येक कर्मात सत्य, प्रेम, नम्रता आणि माणुसकी जपण्याचा प्रयत्न करीन. कारण शेवटी परमेश्वर तुमच्या बँक खात्याचा हिशेब विचारणार नाही, तो तुमच्या कर्माचा, तुमच्या स्वभावाचा आणि तुमच्या प्रेमाचा हिशेब विचारेल. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे श्रद्धेने लिहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रिय व्यक्तींना हा संदेश शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी, मनाला स्पर्श करणाऱ्या आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या स्वामी समर्थांच्या संदेशांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी शांत बसून स्वतःच्या आयुष्याकडे मागे वळून पाहिले आहे का? ज्या संकटांमुळे तुम्हाला त्यावेळी सर्व काही संपल्यासारखे वाटले होते, त्याच संकटांनी आज तुम्हाला अधिक मजबूत बनवले आहे. ज्या लोकांनी तुम्हाला सोडून दिले, त्यांच्यामुळेच तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकलात. ज्या अपयशामुळे तुम्ही रडलात, त्याच अपयशामुळे यशाची खरी किंमत समजली. म्हणून आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे फक्त दुःख म्हणून पाहू नका. प्रत्येक अनुभव हा स्वामी समर्थांनी दिलेला एक मौल्यवान धडा आहे. लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही घाई करत नाही, पण तो कधीच उशीरही करत नाही. आपण आपल्या घड्याळानुसार वेळ मोजतो, पण परमेश्वर आपल्या कर्मानुसार वेळ ठरवतो. म्हणूनच अनेकदा आपल्याला वाटते की माझी प्रार्थना ऐकली जात नाही, माझी विनंती स्वीकारली जात नाही. पण सत्य हे आहे की स्वामी समर्थ प्रत्येक प्रार्थना ऐकत असतात. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. कारण आज जी गोष्ट तुम्ही मागत आहात, ती कदाचित आज मिळाली तर तुमच्यासाठी योग्य नसेल. पण योग्य वेळ आली की तीच कृपा तुमच्या जीवनात अनेक पटींनी मोठ्या स्वरूपात येते. जीवनात 2 गोष्टी कधीही सोडू नका, एक म्हणजे चांगले कर्म आणि दुसरे म्हणजे आशा. कारण ज्या दिवशी माणूस आशा सोडतो, त्या दिवशी तो जिवंत असूनही आतून हरतो.
कितीही कठीण परिस्थिती असो, स्वतःला रोज सांगा, आज नाही तर उद्या माझा दिवस येणारच. हा विश्वास तुमच्या मनात जिवंत असेल तर कोणतीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही. आजच्या काळात लोक तुमच्या यशामागची मेहनत पाहत नाहीत, ते फक्त मिळालेलं यश पाहतात. पण स्वामी समर्थांना तुमच्या प्रत्येक कष्टाची जाणीव असते. तुम्ही किती वेळा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, किती वेळा दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःचे दुःख लपवले, किती वेळा मन तुटले तरी चेहऱ्यावर हसू ठेवले, हे सर्व त्यांच्या दृष्टीस पडत असते. म्हणून लोकांनी तुमची दखल घेतली नाही म्हणून दुःखी होऊ नका. ज्याची दखल परमेश्वर घेतो त्याला जगाची मान्यता उशिरा का होईना पण नक्की मिळते. एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा, क्षमाशील माणूस कधीही कमजोर नसतो. उलट ज्याच्याकडे क्षमा करण्याची ताकद असते तोच खरा बलवान असतो. ज्यांनी तुम्हाला दुःख दिले त्यांच्याबद्दल द्वेष बाळगण्यात तुमची ऊर्जा वाया घालवू नका. त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळेल. तुम्ही मात्र तुमचे मन स्वच्छ ठेवा, कारण द्वेष मनाला जाळतो आणि प्रेम मनाला शांत करते. स्वामी समर्थांच्या चरणी बसणाऱ्या भक्ताच्या मनात सूड नसतो, त्याच्या मनात फक्त श्रद्धा, करुणा आणि विश्वास असतो. कधी कधी तुमचे आयुष्य इतरांपेक्षा संथ गतीने पुढे जात आहे असे वाटेल. मित्र पुढे गेले, नातेवाईक यशस्वी झाले, इतरांची स्वप्ने पूर्ण झाली आणि आपण अजूनही संघर्ष करत आहोत असे वाटेल. पण प्रत्येक फुलाला उमलण्याची वेळ वेगळी असते. काही फुले पहाटे उमलतात, काही दुपारी आणि काही संध्याकाळी. म्हणून दुसऱ्यांच्या वेळेशी स्वतःची तुलना करू नका. तुमच्यासाठी स्वामी समर्थांनी ठरवलेली वेळ आली की तुमचे आयुष्यही सुंदर फुलासारखे बहरून येईल. आज या क्षणी एक निर्णय घ्या, मी परिस्थितीची तक्रार करणार नाही, तर परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करीन. मी दुसऱ्यांच्या यशाचा हेवा करणार नाही, तर त्यातून प्रेरणा घेईन. मी अपयशाला शेवट मानणार नाही, तर नव्या सुरुवातीची संधी मानेन. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या नावाने करीन. कारण ज्या घरात श्रद्धा असते तिथे आशा जन्माला येते, जिथे आशा असते तिथे प्रयत्न सुरू राहतात आणि जिथे प्रयत्न सुरू राहतात तिथे यशाला एक दिवस यावेच लागते. प्रिय भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी तुमच्या हातातील श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. कारण एका छोट्याशा दिव्यालाही संपूर्ण अंधार हटवण्याची ताकद असते. तसेच तुमच्या मनातील स्वामी समर्थांवरील विश्वास तुमचे संपूर्ण जीवन उजळवू शकतो. धैर्य ठेवा, प्रेमाने जगा, सत्याने वागा, सत्कर्म करत राहा आणि प्रत्येक श्वासात स्वामी समर्थांचे स्मरण ठेवा. खात्री बाळगा, तुमच्या संयमाचे, तुमच्या अश्रूंचे आणि तुमच्या प्रामाणिक कर्माचे सुंदर फळ तुम्हाला योग्य वेळी नक्की मिळेल. प्रिय स्वामी भक्तांनो, आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास गमावणे. ज्या दिवशी माणूस स्वतःला हरलेला समजतो त्या दिवशी त्याचे हातपाय नव्हे तर त्याचे मन थांबते. आणि एकदा मन थांबले की कितीही संधी समोर उभ्या राहिल्या तरी त्याचा उपयोग होत नाही. म्हणून स्वामी समर्थ नेहमी सांगतात, परिस्थिती कितीही कठीण असो, मन खंबीर ठेवा. कारण मजबूत मन असलेला माणूस कितीही वेळा पडला तरी पुन्हा उभा राहतो. आज अनेकांच्या जीवनात संघर्ष आहे. कोणाला नोकरीची चिंता आहे, कोणाला व्यवसायातील तोटा सहन करावा लागत आहे, कोणाच्या घरात आजारपण आहे, तर कोणाचे नाते तुटले आहे. काही जण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहेत, काही आईवडील आपल्या लेकरांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा मारून जगत आहेत. पण या प्रत्येक संघर्षामध्ये एक गोष्ट समान आहे, परमेश्वर प्रत्येकाच्या सोबत आहे. ज्या क्षणी तुम्हाला वाटते की आता सर्व संपले, त्याच क्षणी स्वामी समर्थ तुमच्या जीवनात नवीन मार्ग तयार करत असतात. फक्त तो मार्ग आपल्याला लगेच दिसत नाही. कधी विचार केला आहे का, झाडावरची पाने का गळतात? कारण नवीन पालवी फुटण्यासाठी जुनी पाने गळणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे आयुष्यात काही माणसे दूर जातात, काही गोष्टी हातातून निसटतात, काही स्वप्ने तुटतात. त्यावेळी मनाला खूप वेदना होतात. पण कदाचित त्या रिकाम्या जागेत स्वामी समर्थ तुमच्यासाठी अधिक सुंदर काहीतरी घेऊन येत असतात. म्हणून जे गेले त्यासाठी आयुष्यभर रडू नका. जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा. आज जर तुमच्या मनात कोणाबद्दल राग असेल तर तो राग सोडून द्या. कारण राग दुसऱ्याला कमी आणि स्वतःलाच जास्त जाळतो. क्षमा करणे म्हणजे दुसऱ्याची चूक योग्य ठरवणे नाही, तर स्वतःच्या मनाला दुःखाच्या कैदेतून मुक्त करणे होय. स्वामी समर्थांच्या चरणी जाणारा भक्त द्वेष घेऊन जात नाही, तो प्रेम, करुणा आणि नम्रता घेऊन जातो. ज्या मनात क्षमा असते
त्या मनातच परमेश्वराचे खरे वास्तव्य असते. लक्षात ठेवा, प्रत्येक चांगल्या कर्माची नोंद होत असते. तुम्ही एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न दिले असेल, एखाद्याला धीर दिला असेल, निराश व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणले असेल किंवा कोणाची मनापासून मदत केली असेल, तर त्या प्रत्येक कृतीची किंमत परमेश्वराच्या दृष्टीने अमूल्य आहे. अनेकदा आपल्याला वाटते की मी इतके चांगले करतो तरी माझेच दुःख का संपत नाही. पण स्वामी समर्थ फक्त आजचा दिवस पाहत नाहीत, ते तुमचे संपूर्ण भविष्य घडवत असतात. त्यामुळे चांगले कर्म करत राहा, जरी त्याचे फळ उशिरा मिळाले तरी ते नक्की मिळते. कधीही स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नका. प्रत्येकाचे आयुष्य, प्रत्येकाची परीक्षा आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. काही लोकांना यश लवकर मिळते, काहींना उशिरा मिळते, पण उशिरा मिळालेले यश अनेकदा अधिक टिकाऊ असते. म्हणून संयम ठेवा. तुमच्या आयुष्यातील योग्य वेळ येत आहे. आजचा संघर्ष उद्याच्या विजयाची तयारी आहे. आजचा अश्रू उद्याच्या आनंदाचा पाया आहे आणि आजची प्रार्थना उद्याच्या आशीर्वादाचे बीज आहे. प्रिय भक्तांनो, तुमच्या घरात कितीही अडचणी असल्या तरी घरात प्रेम जपा. तुमच्याकडे कितीही कमी पैसा असला तरी मनाने श्रीमंत राहा. कारण पैसा संपतो, पण चांगुलपणा कधीच संपत नाही. सुंदर चेहरा काळानुसार बदलतो, पण सुंदर स्वभाव आयुष्यभर माणसांच्या हृदयात राहतो. म्हणून अशी माणसे बना की तुमच्या जाण्यानंतरही लोक तुमच्या चांगुलपणाची आठवण काढतील. हीच खरी संपत्ती आहे आणि हाच स्वामी समर्थांचा मार्ग आहे. आज या क्षणी मनापासून एक संकल्प करा, कोणत्याही परिस्थितीत मी सत्याची साथ सोडणार नाही. मी माझ्या कष्टांवर विश्वास ठेवीन. मी प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामी समर्थांच्या स्मरणाने करीन. मी निराश झालो तरी पुन्हा उभा राहीन. मी रडलो तरी श्रद्धा सोडणार नाही. कारण मला ठाऊक आहे की माझ्या आयुष्याचा सारथी स्वामी समर्थ आहेत. ज्या जीवनाची सूत्रे त्यांच्या हातात असतात, त्या जीवनाचा शेवट कधीही पराभवात होत नाही. तो नेहमी अनुभव, श्रद्धा आणि विजयातच होतो. आणि शेवटी, जर तुम्ही आजपर्यंत हा संदेश मनापासून ऐकला असेल, तर समजा स्वामी समर्थांनीच तुम्हाला येथे थांबवले आहे. म्हणून कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असे लिहा. ही कमेंट फक्त शब्द नसून तुमच्या विश्वासाची साक्ष आहे. व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रिय व्यक्तींना हा संदेश शेअर करा आणि अशाच हृदयाला स्पर्श करणाऱ्या, प्रेरणादायी आणि आध्यात्मिक संदेशांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या प्रत्येक सत्कर्मावर सदैव राहो. प्रिय स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, या जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक असे जे परिस्थिती बदलण्याची वाट पाहत बसतात आणि दुसरे असे जे कितीही कठीण परिस्थिती असली तरी स्वतःला बदलतात आणि शेवटी आपले नशीबही बदलून दाखवतात. स्वामी समर्थांच्या भक्ताने दुसऱ्या प्रकारचा माणूस व्हायला हवे. कारण स्वामींची भक्ती म्हणजे फक्त हात जोडणे नाही, तर संकटातही धैर्याने उभे राहणे आहे. भक्ती म्हणजे फक्त आरती नाही, तर प्रत्येक क्षणी सत्य, संयम आणि माणुसकीने जगण्याचा संकल्प आहे. जेव्हा माणूस आपल्या प्रत्येक कर्मामध्ये परमेश्वराला साक्षी मानतो, तेव्हा त्याच्याकडून कधीही चुकीचे कर्म घडत नाही. आज आपण अशा काळात जगत आहोत, जिथे लोकांच्या चेहऱ्यावर हसू असते, पण मनात खूप मोठे वादळ असते. प्रत्येकजण काही ना काही लढाई लढत असतो. कोणाच्या घरात पैशाची चिंता आहे, कोणाच्या घरात आजारपण आहे, कोणाच्या नात्यात दुरावा आहे, तर कोणाच्या मनात एकटेपणाची वेदना आहे. म्हणून कधीही कोणाचा न्याय फक्त त्याच्या चेहऱ्यावरून करू नका. हसणारा प्रत्येक माणूस आनंदी असतोच असे नाही. शांत दिसणारा प्रत्येक माणूस निश्चिंत असतोच असे नाही. काही जण आपल्या डोळ्यातील अश्रू लपवण्यासाठी हसत असतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने बोला. तुमचा एक प्रेमळ शब्द कदाचित एखाद्याच्या जगण्याचे कारण बनू शकतो. कधी कधी परमेश्वर आपल्याला जे हवे असते ते देत नाही, कारण त्याला माहीत असते की आपण त्याहून अधिक चांगल्या गोष्टीसाठी पात्र आहोत. एक लहान मूल धारदार सुरी मागत असेल तर आई ती देत नाही. त्यावेळी मुलाला वाटते की आई माझ्यावर प्रेम करत नाही, पण सत्य हे असते की आई त्याचे रक्षण करत असते. त्याचप्रमाणे अनेकदा आपण ज्या गोष्टीसाठी हट्ट करतो, ती गोष्ट स्वामी समर्थ आपल्या हातात देत नाहीत, कारण त्यांना आपल्या भविष्याची पूर्ण जाणीव असते. म्हणून प्रत्येक न मिळालेल्या गोष्टीबद्दल दुःख करण्याऐवजी स्वतःला सांगा, स्वामी, तुम्ही जे करत आहात ते माझ्या हितासाठीच करत आहात. जीवनात संयम हा सर्वात मोठा खजिना आहे. झाड लावल्यावर दुसऱ्याच दिवशी फळ मिळत नाही. बीजाला अंकुर फुटण्यासाठी वेळ लागतो, रोपटे वाढण्यासाठी वेळ लागतो आणि फळ यायला त्याहून अधिक वेळ लागतो.
तसेच तुमच्या प्रार्थना, तुमचे कष्ट आणि तुमचे चांगले कर्म यांनाही फळ मिळण्यासाठी योग्य वेळ लागतो. म्हणून अधीर होऊ नका. संयम ठेवा, विश्वास ठेवा, तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा, कारण सातत्याने केलेले कर्मच आयुष्य बदलते. एक गोष्ट नेहमी मनात ठेवा, स्वामी समर्थांनी तुम्हाला जेवढी ताकद दिली आहे तेवढी ताकद तुम्हालाही अजून पूर्णपणे माहीत नाही. अनेक वेळा तुम्ही म्हणालात, आता माझ्याकडून काही होणार नाही, पण त्यानंतरही तुम्ही पुन्हा उभे राहिलात. याचा अर्थ तुमच्या आत एक अशी शक्ती आहे जी परिस्थितीपेक्षा मोठी आहे. ती शक्ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धा ही माणसाला अशा उंचीवर घेऊन जाते जिथे फक्त बुद्धी पोहोचू शकत नाही. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी कोणालाही त्यांच्या पैशावरून, कपड्यांवरून किंवा पदावरून मोजणार नाही. मी प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अंश पाहण्याचा प्रयत्न करीन. कारण जेव्हा आपण माणसावर प्रेम करतो तेव्हा परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. जेव्हा आपण दुसऱ्याच्या वेदना समजून घेतो तेव्हा स्वामी समर्थ आपल्या वेदना हलक्या करतात. आणि जेव्हा आपण कोणाच्याही डोळ्यात अश्रू आणत नाही तेव्हा आपल्या जीवनात आनंदाचे नवे दरवाजे उघडू लागतात. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय तो नसेल की तुम्ही किती पैसा कमावला. तुमचा सर्वात मोठा विजय तो असेल की किती संकटे आली तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडला नाही. किती लोकांनी फसवले तरी तुम्ही प्रामाणिक राहिलात. किती वेळा अपमान झाला तरी तुम्ही नम्र राहिलात. आणि किती वेळा आयुष्याने रडवले तरी तुम्ही स्वामी समर्थांचे नाव सोडले नाही. कारण शेवटी विजय पैशाचा होत नाही, विजय श्रद्धेचा होतो. विजय अहंकाराचा होत नाही, विजय नम्रतेचा होतो. आणि विजय वाईट कर्माचा होत नाही, विजय नेहमी सत्य आणि सत्कर्माचाच होतो. म्हणून असा हा संदेश मनात कायमचा जतन करा. उद्या जेव्हा आयुष्यात कठीण प्रसंग येईल तेव्हा हे शब्द आठवा, मी एकटा नाही. स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. माझे कर्म माझी ओळख आहे. माझी श्रद्धा माझी ताकद आहे. आणि माझा संयमच माझ्या सुंदर भविष्याचा पाया आहे. हा विश्वास जिवंत ठेवा, कारण ज्याच्या हृदयात श्रद्धेचा दिवा अखंड पेटत असतो त्याच्या जीवनातील अंधार कायमचा राहत नाही. प्रिय स्वामी भक्तांनो, आज या क्षणी मी तुम्हाला एक विनंती करतो. काही क्षणांसाठी जगातील सर्व चिंता बाजूला ठेवा आणि स्वतःच्या अंतर्मनाकडे पहा. स्वतःला विचारा, मी रोज किती वेळा परमेश्वराचे आभार मानतो. मी रोज किती वेळा माझ्याकडे नसलेल्या गोष्टींचा विचार करतो आणि किती वेळा माझ्याकडे असलेल्या अमूल्य देणग्यांची कदर करतो. कारण माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण गरिबी नसते तर कृतज्ञतेचा अभाव असतो. ज्याला जे मिळाले आहे त्यात समाधान नसते, तो कितीही मोठा झाला तरी आतून रिकामाच राहतो. पण ज्याच्या मनात कृतज्ञता असते तो अगदी साध्या आयुष्यातही परमेश्वराचे वैभव अनुभवतो. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा स्वामी समर्थांनी दिलेली एक नवीन संधी आहे. काल तुम्ही चूक केली असेल, एखाद्याचे मन दुखावले असेल, एखादा निर्णय चुकीचा घेतला असेल, पण आजचा दिवस पुन्हा नव्याने जगण्यासाठी मिळाला आहे. म्हणून भूतकाळाचा भार डोक्यावर घेऊन चालू नका. भूतकाळ आपल्याला अनुभव देतो, पण भविष्य घडवण्याची संधी वर्तमान देत असते. जो माणूस सतत जुन्या जखमांमध्ये अडकून राहतो तो नवीन आनंदाचे स्वागत करू शकत नाही. म्हणून स्वामी समर्थांच्या चरणी तुमच्या सर्व वेदना अर्पण करा आणि नव्या आशेने पुढे चालत राहा. तुमच्या आयुष्यात काही माणसे अशी येतील जी तुमचा हात फक्त त्यांच्या गरजेपुरता धरतील. काम संपले की ते दूर जातील. सुरुवातीला त्याचे दुःख होईल, विश्वास तुटेल, मनाला वेदना होतील, पण नंतर समजेल की स्वामी समर्थांनीच त्या व्यक्तींना तुमच्या आयुष्यातून दूर केले. कारण प्रत्येक नाते कायमचे नसते. काही नाती आपल्याला आनंद देण्यासाठी येतात, तर काही नाती आपल्याला जीवनाचा धडा शिकवण्यासाठी येतात. म्हणून जे सोडून गेले त्यांच्यावर राग धरू नका. त्यांना आशीर्वाद द्या आणि आपल्या प्रवासात पुढे निघा. कारण मागे वळून पाहत राहिलात तर पुढचा सुंदर रस्ता दिसणार नाही. कधीही दुसऱ्याच्या चमकदार आयुष्याला पाहून स्वतःचे जीवन कमी समजू नका. कारण तुम्ही जे पाहता ते फक्त बाहेरचे रूप असते. प्रत्येक घरात काही ना काही वेदना असतात. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एखादा न बोललेला संघर्ष असतो. म्हणून तुलना करणे थांबवा. तुमचा प्रवास तुमचा आहे. तुमची वेळ तुमची आहे. तुमची परीक्षा तुमची आहे. आणि तुमचे यशही तुमचेच असणार आहे. परमेश्वराने प्रत्येकासाठी वेगळा मार्ग तयार केला आहे. म्हणून दुसऱ्याच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःच्या मार्गावर श्रद्धेने चालत राहा. स्वामी समर्थांच्या भक्ताने एक गोष्ट कधीही विसरू नये, माणसाला मोठे बनवणारी गोष्ट त्याची संपत्ती नसते, तर त्याचे चारित्र्य असते.
लोक काही काळ तुमच्या पैशामुळे तुमच्या भोवती फिरतील, पण आयुष्यभर तुमच्या स्वभावामुळे तुमची आठवण ठेवतील. म्हणून बोलताना गोड बोला, वागताना नम्र राहा, मदत करताना अपेक्षा ठेवू नका आणि कोणावर उपकार केल्याचा अभिमान बाळगू नका. जेव्हा तुम्ही कोणाला मदत करता, तेव्हा समजा स्वामी समर्थांनी तुम्हाला त्यांचे कार्य करण्याची संधी दिली आहे. हीच खरी सेवा आहे. आज जर तुमच्या घरात अडचणी असतील, तर त्या अडचणींना शाप समजू नका. कदाचित त्या तुमच्या कुटुंबाला अधिक एकत्र आणण्यासाठी आल्या असतील. अनेकदा सुखाच्या काळात माणसे दूर जातात, पण संकटाच्या काळात खरी माणसे ओळखू येतात. म्हणून प्रत्येक संकटाकडे नव्या नजरेने पहा. प्रत्येक संकट स्वतःसोबत एक नवीन शिकवण घेऊन येते. प्रत्येक वेदना तुम्हाला अधिक संवेदनशील बनवते आणि प्रत्येक प्रतीक्षा तुम्हाला संयम शिकवते. हेच गुण पुढे जाऊन तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा खजिना बनतात. आणखी एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा. स्वामी समर्थांकडे केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. काही प्रार्थनांना लगेच उत्तर मिळते, काहींना थोडा वेळ लागतो आणि काही प्रार्थनांना उत्तर आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या स्वरूपात मिळते. म्हणून प्रार्थना करताना अट घालू नका. फक्त एवढेच म्हणा, स्वामी, माझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे तेच मला द्या. कारण आपली इच्छा मर्यादित असते, पण परमेश्वराची योजना अमर्याद असते. प्रिय भक्तांनो, आजपासून तुमच्या जीवनाचा एक नवीन नियम ठरवा. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वामी समर्थांचे स्मरण करा. दिवसभरात किमान एका माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करा. कोणालाही अपमानित करू नका, कोणाची निंदा करू नका आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी कोणते असे कर्म केले की ज्यामुळे स्वामी समर्थ माझ्यावर प्रसन्न होतील. हा एक छोटासा प्रश्न तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. लक्षात ठेवा, शेवटी जग तुमची संपत्ती मोजणार नाही, तर तुमच्या आठवणी जपणार आहे. म्हणून असे जगा की तुमच्या जाण्यानंतर लोक तुमच्या पैशाची नव्हे, तर तुमच्या माणुसकीची, तुमच्या प्रेमाची, तुमच्या मदतीची आणि तुमच्या चांगल्या स्वभावाची आठवण काढतील. हाच खरा जीवनाचा विजय आहे. हाच स्वामी समर्थांचा खरा संदेश आहे. आणि हाच संदेश आपल्या प्रत्येक श्वासात जीवन ठेवणे हीच खरी भक्ती आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, एक सत्य आयुष्यभर लक्षात ठेवा, परमेश्वर तुमच्या आयुष्यात जे काही घडवतो, ते तुमच्या विरोधात नसते, ते तुमच्या उन्नतीसाठीच असते. आपण अनेकदा एखादे दार बंद झाले की रडू लागतो, पण आपल्याला हे माहीत नसते की त्याच क्षणी स्वामी समर्थ आपल्या जीवनात त्यापेक्षा मोठे आणि अधिक सुंदर दार उघडण्याची तयारी करत असतात. म्हणून प्रत्येक बंद झालेल्या मार्गाला अपयश समजू नका. कधी कधी न मिळालेली गोष्ट ही सुद्धा परमेश्वराची मोठी कृपा असते. कारण जे आपल्याला हवे असते ते नेहमीच आपल्या हिताचे असेल असे नाही, पण जे स्वामी समर्थ देतात ते आपल्या कल्याणासाठीच असते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाला नम्रपणे स्वीकारा, कारण संघर्षाशिवाय सामर्थ्य निर्माण होत नाही. नदीला जर दगड भेटले नसते, तर तिचा मधुर आवाज निर्माण झाला नसता. सोन्याला अग्नीचा स्पर्श झाला नसता, तर त्याची चमक जगाने पाहिली नसती. आणि माणसाला संकटे आली नसती, तर त्याच्या मनातील श्रद्धा किती खोल आहे हे त्यालाच कधी समजले नसते. म्हणून संकटे आली की घाबरू नका. त्यांना स्वामी समर्थांनी दिलेली परीक्षा समजा. कारण परीक्षा त्या विद्यार्थ्याचीच घेतली जाते, जो पुढच्या वर्गात जाण्यास पात्र असतो. आज अनेक लोक स्वतःच्या दुःखामुळे इतके खचून जातात की त्यांना आपल्या आयुष्यातील आशीर्वाद दिसेनासे होतात. डोळे आहेत, श्वास आहे, कुटुंब आहे, अन्न आहे, विचार करण्याची बुद्धी आहे, प्रार्थना करण्याची संधी आहे, हे किती मोठे वरदान आहे याचा आपण विचारच करत नाही. आपण जे नाही त्यावर रडत राहतो आणि जे आहे त्याची किंमत विसरून जातो. म्हणून आजपासून प्रत्येक दिवसाची सुरुवात तक्रारीने नाही, तर कृतज्ञतेने करा. सकाळी उठल्यावर एवढेच म्हणा, स्वामी, आजचा दिवस दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. आज मी कोणाच्याही मनाला दुखवणार नाही. आज मी माझ्या कर्माशी प्रामाणिक राहीन. कधी कधी तुम्ही खूप चांगले वागता, सर्वांना मदत करता, कोणाचेही वाईट करत नाही, तरीही काही लोक तुमच्याबद्दल चुकीचे बोलतात. त्यावेळी मनाला खूप वेदना होतात. पण लक्षात ठेवा, सूर्य कितीही तेजस्वी असला तरी त्याच्यावरही डाग दाखवणारे लोक असतात. म्हणून लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःचे चांगुलपण बदलू नका. तुमचा स्वभाव दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून ठेवू नका. दुसरा कटू बोलला म्हणून तुम्हीही कटू बोलू नका. दुसऱ्याने फसवले म्हणून तुम्हीही फसवू नका. तुमची ओळख तुमच्या कर्माने होऊ द्या, दुसऱ्यांच्या चुकीने नाही. स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्ताला एकच संदेश देतात, धीर सोडू नकोस.
कारण धीर हा श्रद्धेचा श्वास आहे. धीर संपला की विश्वास डळमळतो, पण जो माणूस संयम ठेवतो तोच शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचतो. बीज जमिनीत पुरले जाते तेव्हा त्याला अंधारच दिसतो, पण ते अंधाराला दोष देत नाही. ते शांतपणे वाढत राहते आणि एक दिवस विशाल वृक्ष बनते. त्याचप्रमाणे तुमचे जीवनही आज अंधारात असेल, पण तुमच्या आत वाढणाऱ्या आशेचे बीज जिवंत ठेवा. कारण योग्य वेळ आली की स्वामी समर्थ तुमच्या जीवनात असा प्रकाश आणतील की भूतकाळातील प्रत्येक अश्रू तुम्हाला अर्थपूर्ण वाटेल. प्रिय भक्तांनो, एक गोष्ट कधीही विसरू नका. माणूस मोठा त्याच्या पदामुळे होत नाही, तर त्याच्या नम्रतेमुळे होतो. पैशामुळे होत नाही, तर त्याच्या दानशूर मनामुळे होतो. मोठ्या घरामुळे होत नाही, तर त्या घरात असलेल्या प्रेमामुळे होतो. म्हणून तुमच्या घरात प्रेम जपा. आई वडिलांचा आदर करा. कुटुंबाला वेळ द्या. लहान मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणा. वृद्धांच्या डोळ्यांतील एकटेपणा समजून घ्या. कारण स्वामी समर्थांची सेवा फक्त मंदिरात होत नाही, ती प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर पाहून केली जाते. आज जर तुमच्या हातात थोडेसेही सामर्थ्य असेल तर ते दुसऱ्याला उभे करण्यासाठी वापरा. एखाद्याला चांगला सल्ला द्या. एखाद्या निराश व्यक्तीला आशेचे 2 शब्द बोला. एखाद्या भुकेल्याला अन्न द्या. एखाद्या दुःखी मनाला धीर द्या. लक्षात ठेवा, जगात सर्वात मोठे दान पैशाचे नसते, सर्वात मोठे दान म्हणजे योग्य वेळी दिलेला आधार. आणि जेव्हा तुम्ही कोणाच्या आयुष्यात प्रकाश बनता तेव्हा स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात हजारो दिवे प्रज्वलित करतात. म्हणून आज या क्षणी मनापासून संकल्प करा, मी कोणत्याही परिस्थितीत माझी माणुसकी जपेन. मी माझ्या कर्माशी प्रामाणिक राहीन. मी दुसऱ्याच्या यशाने आनंदी होईन, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होईन आणि प्रत्येक दिवस स्वामी समर्थांच्या नावाने सुरू करून त्यांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवीन. कारण शेवटी जिंकतो तो सर्वात श्रीमंत माणूस नाही, जिंकतो तो ज्याने शेवटपर्यंत आपली श्रद्धा, आपले सत्य आणि आपली माणुसकी जपली. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश ऐकत असताना एक गोष्ट मनात ठाम करा. जीवनात कितीही वादळे आली, कितीही लोकांनी साथ सोडली, कितीही वेळा अपयश आले, तरी स्वामी समर्थांवरील विश्वास कधीही सोडायचा नाही. कारण माणूस जेव्हा सर्व बाजूंनी हरल्यासारखा वाटतो तेव्हा त्याच्या आयुष्यात परमेश्वराची खरी कृपा सुरू होत असते. अनेक वेळा आपल्याला वाटते की आता काहीच उरले नाही, आता पुढे काही होणार नाही. पण हाच तो क्षण असतो ज्या क्षणी स्वामी समर्थ आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात लिहायला सुरुवात करत असतात. लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येकाला 2 वाटा दिसतात. एक वाट असते सोपी पण चुकीची, दुसरी वाट असते कठीण पण सत्याची. बहुतेक लोक सोपी वाट निवडतात कारण त्यांना तात्पुरता फायदा दिसतो, पण जो माणूस सत्याची वाट निवडतो त्याला सुरुवातीला संघर्ष करावा लागतो, अपमान सहन करावा लागतो, लोकांचे टोमणे ऐकावे लागतात. तरीही शेवटी विजय त्याचाच होतो. कारण सत्याला वेळ लागू शकतो, पण पराभव कधीच होत नाही. म्हणून कितीही अडचणी आल्या तरी प्रामाणिकपणा सोडू नका. तुमचे कर्म स्वच्छ असेल तर परमेश्वर स्वतः तुमच्या पाठीशी उभा राहतो. आज अनेक लोक यश मिळवण्यासाठी स्वतःची माणुसकी विकायला तयार असतात. थोड्या पैशासाठी नाती तोडतात, स्वार्थासाठी विश्वासघात करतात आणि अहंकारासाठी प्रेम विसरतात. पण एक दिवस असा येतो जेव्हा त्यांच्याकडे पैसा असतो पण मनःशांती नसते. मोठे घर असते पण घरात प्रेम नसते. खूप लोक ओळखीचे असतात पण संकटात खांद्यावर हात ठेवणारा एकही माणूस नसतो. म्हणून लक्षात ठेवा, जीवनात सर्वात मोठी कमाई म्हणजे विश्वास, सर्वात मोठी संपत्ती म्हणजे माणुसकी आणि सर्वात मोठा वारसा म्हणजे चांगले कर्म. प्रिय भक्तांनो, तुमच्या जीवनात जर कोणी तुमचा अपमान केला असेल, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला असेल किंवा तुमच्या प्रामाणिकपणाला कमजोरी समजले असेल तर त्यांच्यावर राग धरू नका. कारण प्रत्येक माणूस आपल्या संस्कारांनुसार वागतो. तुम्ही मात्र तुमचे संस्कार जपा. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे तुम्ही तुमचा चांगुलपणा बदललात तर नुकसान त्यांचे नाही, तुमचेच होईल. स्वामी समर्थांच्या भक्ताचे मन समुद्रासारखे विशाल असावे. त्यात कितीही नद्या मिळाल्या तरी समुद्र आपली विशालता सोडत नाही. तसेच तुमच्या मनात कितीही वेदना आल्या तरी प्रेम, संयम आणि क्षमा सोडू नका. आयुष्याची एक सुंदर गोष्ट आहे, आज जे अशक्य वाटते ते उद्या वास्तव होऊ शकते. म्हणून परिस्थिती पाहून स्वप्ने सोडू नका. आज तुमच्या हातात काहीच नसले तरी उद्या तुमच्या कष्टांनी सर्व काही मिळू शकते. आज लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत असतील पण उद्या त्याच लोकांना तुमच्या यशाची गोष्ट सांगावी लागेल. म्हणून प्रत्येक दिवसाला एक संधी समजा.
प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा, आज मी कालपेक्षा चांगला माणूस बनेन, आज मी अधिक संयमी राहीन, आज मी कोणाचेही मन दुखावणार नाही, आणि आज मी स्वामी समर्थांचे नाव घेऊन माझे प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे पूर्ण करीन. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच चमत्कार फक्त नशीबवानांसाठी करत नाहीत. ते चमत्कार त्या भक्तांसाठी घडवतात जे संकटातही श्रद्धा सोडत नाहीत, जे लोक दुःखातही प्रार्थना करतात, अपयशातही प्रयत्न करतात आणि अंधारातही आशेचा दिवा जिवंत ठेवतात. म्हणून जर तुमच्या आयुष्यात सध्या कठीण काळ सुरू असेल तर समजा स्वामी समर्थ तुमची ताकद वाढवत आहेत. कारण मोठ्या जबाबदाऱ्या नेहमी मजबूत मनाच्या लोकांनाच दिल्या जातात. आणखी एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा, तुमच्या आयुष्यात कोण येतो आणि कोण जातो यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनात कोण राहतो. जर तुमच्या मनात स्वामी समर्थांचे नाव कायम असेल तर कोणतीही भीती तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. कारण श्रद्धा हेच सर्वात मोठे कवच आहे. ज्या हृदयात श्रद्धा असते त्या हृदयात निराशा जास्त काळ टिकत नाही. ज्या मनात स्वामींचे स्मरण असते त्या मनाला परिस्थिती मोडू शकत नाही. प्रिय स्वामी भक्तांनो, आज या क्षणी स्वतःशी एक वचन करा, मी माझ्या जीवनातील प्रत्येक अडचणीला धैर्याने सामोरे जाईन. मी माझ्या प्रत्येक यशाचे श्रेय स्वामी समर्थांना देईन. मी कोणाचाही मत्सर करणार नाही, कोणावर अन्याय करणार नाही आणि कोणालाही त्यांच्या पैशावरून किंवा परिस्थितीवरून कमी लेखणार नाही. कारण प्रत्येक माणूस हा परमेश्वराची निर्मिती आहे. प्रत्येक जीवामध्ये स्वामींचा अंश आहे. जो हे सत्य ओळखतो त्याच्या जीवनात खऱ्या अर्थाने भक्तीचा उदय होतो. आणि शेवटी एवढेच सांगतो, जेव्हा कधी मन खचेल तेव्हा आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला सांगा, मी एकटा नाही. स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. माझे कर्म माझी ओळख आहे, माझी श्रद्धा माझी शक्ती आहे आणि माझे भविष्य स्वामी समर्थांच्या कृपेने उज्ज्वल आहे. हे वाक्य रोज मनापासून बोला. हळूहळू तुमच्या मनातील भीती नाहीशी होईल, निराशा दूर होईल आणि नव्या आशेचा प्रकाश तुमच्या जीवनात पसरू लागेल. प्रिय स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये एक अशी वेळ प्रत्येकाच्या वाट्याला येते जेव्हा सर्व काही असूनही मन रिकामे वाटते. घर असते, कुटुंब असते, काम असते, जबाबदाऱ्या असतात, पण मनाला समाधान मिळत नाही. कारण समाधान बाहेरच्या गोष्टींमध्ये नसते, ते आपल्या अंतःकरणात असते. ज्या मनामध्ये श्रद्धा असते त्या मनामध्ये शांती असते. ज्या मनामध्ये स्वामी समर्थांचे स्मरण असते त्या मनामध्ये आशेचा दिवा कधीही विझत नाही. म्हणून परिस्थिती बदलण्याआधी स्वतःच्या विचारांना बदलण्याचा प्रयत्न करा. कारण विचार बदलले की जीवन बदलायला सुरुवात होते. आज आपण प्रत्येकजण काहीतरी मिळवण्यासाठी धावत आहोत. कोणी पैशासाठी धावतो, कोणी प्रतिष्ठेसाठी धावतो, तर कोणी दुसऱ्यांपेक्षा मोठे होण्यासाठी धावतो. पण या धावपळीत आपण एक गोष्ट विसरून जातो, मनःशांती. जर मन शांत नसेल तर कितीही मोठे यश मिळाले तरी त्याचा आनंद टिकत नाही. म्हणून दिवसातून काही क्षण स्वतःसाठी ठेवा. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा, शांतपणे बसा, स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐका. कारण जेव्हा मन शांत होते तेव्हा परमेश्वराचा आवाज ऐकू येऊ लागतो. प्रिय भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच तुमच्याकडून अशक्य गोष्ट मागत नाहीत. ते फक्त एवढेच पाहतात की परिस्थिती काहीही असो, तुम्ही तुमची प्रामाणिकता जपता का? तुमच्या हातात सत्ता आली तरी नम्र राहता का? तुमच्याकडे पैसा आला तरी माणुसकी टिकवता का? आणि संकट आले तरी श्रद्धा सोडत नाही ना? हाच खरा भक्तीचा कस असतो. कारण भक्तीची परीक्षा सुखात नसते, भक्तीची परीक्षा दुःखात होते. कधी कधी तुमच्या आयुष्यात अशी माणसे येतात जी तुम्हाला खूप दुखावून जातात. त्यांच्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवलेला असतो, पण तेच विश्वासघात करतात. त्यावेळी मनात राग, दुःख आणि निराशा निर्माण होते. पण त्या क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याने तुमच्यावर अन्याय केला आहे त्याचा न्याय करण्यासाठी तुम्ही नाही, परमेश्वर पुरेसा आहे. म्हणून सुडाचा विचार करू नका, द्वेष बाळगू नका. तुमचे मन स्वच्छ ठेवा. कारण घाणेरड्या पाण्यात आकाशचे प्रतिबिंब दिसत नाही, त्याच्याप्रमाणे रागाने भरलेल्या मनात स्वामींची कृपा टिकत नाही. आज जर तुमच्याकडे थोडेसे अन्न असेल तर त्यातील एक घास गरजवंतासाठी ठेवा. जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर तो एखाद्या दुःखी माणसाला ऐकून घेण्यासाठी द्या. जर तुमच्याकडे चांगले शब्द असतील तर ते एखाद्या निराश व्यक्तीला धीर देण्यासाठी वापरा. कारण दान फक्त पैशाचे नसते. प्रेमाचे दान, वेळेचे दान, क्षमेचे दान आणि प्रोत्साहनाचे दान हे त्याहूनही मोठे असते. स्वामी समर्थांना अशाच सेवेत आनंद मिळतो.
लक्षात ठेवा, तुमचे जीवन इतरांसाठी प्रेरणा बनू शकते. तुम्ही संकटातही हसत राहिलात, प्रामाणिकपणे जगलात, कोणाचे वाईट केले नाही, तर तुमच्याकडे पाहून दुसऱ्यांनाही जगण्याची उमेद मिळेल. म्हणून तुमचा प्रत्येक दिवस असा जगा की तुमच्या वागण्यामुळे स्वामी समर्थांच्या नावाचा सन्मान वाढेल. तुमच्या बोलण्यात गोडवा असू द्या, तुमच्या नजरेत करुणा असू द्या आणि तुमच्या कृतीत सत्य असू द्या. प्रिय स्वामी भक्तांनो, जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादी इच्छा पूर्ण होईल, तेव्हा अहंकार करू नका. आणि एखादी इच्छा पूर्ण झाली नाही, तर निराशही होऊ नका. कारण दोन्ही परिस्थिती तात्पुरत्या असतात. कायमस्वरूपी असते ती फक्त परमेश्वराची कृपा. म्हणून यश मिळाले तर नम्रतेने स्वीकारा आणि अपयश आले तर धैर्याने स्वीकारा. दोन्ही वेळा स्वामी समर्थांचे नाव घ्या. कारण जो माणूस प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराला विसरत नाही, त्याला परमेश्वरही कधीच विसरत नाही. शेवटी एक छोटासा पण आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा विचार, तुमच्या आयुष्यात किती लोक आले आणि गेले याला फारसे महत्त्व नाही. पण तुमच्या आयुष्यातून किती लोकांना प्रेम, आधार, प्रेरणा आणि आशा मिळाली, यालाच खरे महत्त्व आहे. म्हणून असे जगा की तुमच्या उपस्थितीने कोणाच्या चेहऱ्यावर हसू उमटावे, तुमच्या शब्दांनी कोणाचे तुटलेले मन जोडले जावे आणि तुमच्या सत्कर्मामुळे स्वामी समर्थांचे नाव अधिक तेजाने उजळावे. आज या क्षणी मनापासून स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि एवढीच प्रार्थना करा, स्वामी, माझे जीवन माझ्यासाठीच नव्हे, तर इतरांसाठीही उपयोगी पडू द्या. माझ्या हातून सत्कर्म घडू द्या. माझ्या मनात अहंकार येऊ देऊ नका. आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या चरणांवरील श्रद्धा अखंड ठेवण्याची शक्ती मला द्या. प्रिय स्वामी भक्तांनो, आज या संदेशाचा शेवटचा भाग ऐकत असताना एक गोष्ट आपल्या हृदयावर कायमची कोरून ठेवा. जीवनात कितीही अंधार असला, तरी आशेचा दिवा कधीही विझू देऊ नका. कारण अंधाराला स्वतःचे अस्तित्व नसते. प्रकाश आला की अंधार आपोआप नाहीसा होतो. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात श्रद्धेचा प्रकाश आला की भीती, निराशा, दुःख आणि असहायता हळूहळू दूर होऊ लागते. म्हणून संकटांना पाहून घाबरू नका, तर स्वामी समर्थांचे नाव घेऊन त्यांच्यासमोर उभे राहा. कारण ज्या भक्ताच्या ओठांवर स्वामींचे नाव असते, त्याच्या मनात भीतीला जागा उरत नाही. तुमच्या आयुष्यात असा एक दिवस नक्की येईल, जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या दिवशी जर मी हार मानली असती, तर असा आनंद मला कधीच मिळाला नसता. म्हणून आज कितीही कठीण काळ असला, तरी त्याला शेवट समजू नका. प्रत्येक रात्र संपते आणि प्रत्येक सूर्योदय नवीन आशा घेऊन येतो. त्याचप्रमाणे प्रत्येक दुःखानंतर आनंद येतो, प्रत्येक अपयशानंतर यश येते आणि प्रत्येक अश्रूनंतर हसू येते. हा निसर्गाचा नियम आहे आणि परमेश्वराचा न्यायही हाच आहे. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच तुमच्याकडून परिपूर्ण होण्याची अपेक्षा करत नाहीत. ते फक्त एवढेच पाहतात की चूक झाल्यानंतर तुम्ही स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करता का? अपयशानंतर पुन्हा उभे राहता का? दुःखानंतरही दुसऱ्याला हसवण्याची ताकद ठेवता का? कारण खरा महान माणूस तो नसतो ज्याने कधीच चूक केली नाही, खरा महान तो असतो ज्याने प्रत्येक चुकीतून शिकून स्वतःला अधिक चांगले बनवले. आजपासून एक सवय लावा. सकाळी उठल्यावर मोबाईल पाहण्याआधी 2 मिनिटे डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. त्या 2 मिनिटात तुमच्या मनातील सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण करा. दिवसाची सुरुवात श्रद्धेने झाली तर दिवसभरातील अडचणीही हलक्या वाटतात. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात केलेल्या चांगल्या आणि चुकीच्या कर्माचा विचार करा. जिथे चूक झाली असेल, तिथे सुधारण्याचा संकल्प करा. जिथे चांगले कर्म झाले असेल, तिथे अहंकार न करता स्वामींचे आभार माना. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, या पृथ्वीवर कोणीही कायमचा नाही. पैसा, पद, प्रतिष्ठा, सौंदर्य, सत्ता, हे सर्व एका दिवसात मागे राहून जाते. पण तुमच्या चांगल्या कर्मांची सुगंध मात्र अनेक वर्षे लोकांच्या मनात दरवळत राहते. म्हणून अशी संपत्ती कमवा जी मृत्यूनंतरही तुमच्यासोबत राहील. ती संपत्ती म्हणजे प्रेम, सेवा, दया, क्षमा, सत्य आणि श्रद्धा. ज्याने ही संपत्ती कमावली, तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. तुम्ही मंदिरात जाऊन स्वामी समर्थांना नमस्कार करता, ते अत्यंत पवित्र आहे. पण मंदिरातून बाहेर पडल्यावर जर एखाद्या दुःखी माणसाला आधार दिलात, एखाद्या वृद्धाला रस्ता ओलांडायला मदत केलीत, एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न दिलंत, एखाद्या निराश मनाला आशेचे 2 शब्द दिलेत, तर समजा त्या दिवशी तुमची पूजा पूर्ण झाली. कारण स्वामी समर्थ प्रत्येक जीवामध्ये आहेत, प्रत्येक अश्रूमध्ये आहेत, प्रत्येक दुःखी मनामध्ये आहेत. म्हणून माणसावर प्रेम करणे हीच सर्वात मोठी भक्ती आहे.
आज एक संकल्प करूया, आपण दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करणार नाही, तर त्याच्या आनंदात सहभागी होऊ. दुसऱ्याच्या दुःखाकडे पाहून दुर्लक्ष करणार नाही, तर मदतीचा हात पुढे करू. कोणत्याही परिस्थितीत असत्याचा मार्ग स्वीकारणार नाही, कारण सत्याचा मार्ग कठीण असला तरी तो शेवटी परमेश्वरापर्यंत पोहोचवतो. असत्याचा मार्ग सुरुवातीला सुख देतो, पण शेवटी मनःशांती हिरावून घेतो. आणखी एक गोष्ट मनात कायमची ठेवा, तुमच्या आयुष्यात जर कोणी तुमची किंमत करत नसेल, तर स्वतःची किंमत कमी समजू नका. हिऱ्याची किंमत प्रत्येकाला कळत नाही, त्यासाठी पारख करणारा डोळा लागतो. त्याचप्रमाणे तुमचे चांगुलपण, तुमचे प्रेम आणि तुमची प्रामाणिकता प्रत्येकाला समजेलच असे नाही, पण स्वामी समर्थांना ती पूर्णपणे दिसते. म्हणून लोकांकडून कौतुकाची अपेक्षा ठेवू नका, परमेश्वराच्या कृपेची अपेक्षा ठेवा. कारण जगाचे कौतुक काही क्षण टिकते, पण परमेश्वराचा आशीर्वाद संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. प्रिय स्वामी भक्तांनो, जर हा संपूर्ण संदेश तुम्ही मनापासून ऐकला असेल, तर समजा आज स्वामी समर्थांनीच तुम्हाला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. या शब्दांना फक्त ऐकून विसरू नका, त्यांना आपल्या जीवनात उतरवा. तुमच्या प्रत्येक निर्णयात सत्य असू द्या, प्रत्येक कृतीत प्रेम असू द्या, प्रत्येक शब्दात नम्रता असू द्या आणि प्रत्येक श्वासात स्वामी समर्थांचे स्मरण असू द्या. मग पहा, तुमच्या जीवनात कितीही वादळे आली तरी तुमच्या श्रद्धेचा दीप कधीही विझणार नाही. जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल, तर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असे अवश्य लिहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत हा संदेश शेअर करा. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या, जीवनाला नवी दिशा देणाऱ्या स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी संदेशांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या प्रत्येक सत्कर्मावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.